नमस्कार मित्रांनो, शुभम कोळी व्लॉग चॅनलवर आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आज मी आलो आहे आमळनेरच्या जवळ असलेल्या कपिलेश्वर महादेव या मंदिरावर. माझ्या मागे तुम्ही बघू शकता ही तापी नदी आहे. तापी नदीचं पात्र बघा, इथून तिथपर्यंत एकदम पसरलेलं आहे. तापी आणि पांझरा या दोन पवित्र नद्यांच्या संगमावर वसलेल्या अतिशय प्राचीन आणि पवित्र अशा श्री कपिलेश्वर महादेव मंदिरात. मित्रांनो, इथे पोहोचताच सर्वात आधी मनाला जाणवते ते या परिसरातील शांतता, प्रसन्न वातावरण आणि निसर्गाचं अप्रतिम सौंदर्य. शहराच्या गोंगाटापासून दूर असलेलं हे ठिकाण मनाला अक्षरशः शांत करून टाकतं. चला तर मग आज आपण या संपूर्ण मंदिराची, परिसराची आणि इथल्या इतिहासाची सुंदर सफर करूयात. मी आता कपिलेश्वर या मंदिरामध्ये आलोय. माझ्या मागे तुम्ही हे मंदिर बघू शकता. हे फार जुनं असं महादेवाचं मंदिर आहे. मंदिराच्या वर कळसावर बघा तुम्ही कसे डिझाईन केलेत. मित्रांनो, समोर दिसत असलेलं हे भव्य मंदिर मराठा आणि हेमाडपंथी स्थापत्य शैलीचं एक सुंदर झलक दाखवतं. दगडांवर कोरलेलं नक्षीकाम, मजबूत बांधकाम आणि मंदिराचा प्रत्येक भाग काळातील कारागिरांच्या अद्भुत कौशल्याची साक्ष देतो. मंदिरासमोर उभे असलेलं आकर्षक दीपमाळ हे या मंदिराचे एक वैशिष्ट्य आहे. विशेष म्हणजे या दीपमाळीच्या आतून वर जाण्यासाठी गोलाकार जिना आहे. अशी रचना अत्यंत दुर्मिळ मानली जाते. चला आता मंदिराच्या आत दर्शन घेऊया. गर्भगृहात प्रवेश करताच एक वेगळी आध्यात्मिक ऊर्जा आपल्याला जाणवते. येथे एक नव्हे तर 3 शिवपिंड आहेत. त्यापैकी मुख्य शिवलिंग कपिल मुनींनी स्थापित केल्याची श्रद्धा असं मानले जाते. भाविक मनापासून पूजा आणि अभिषेक करतात आणि महादेव आपल्या भक्तांच्या इच्छा पूर्ण करतात, अशी येथील लोकांची दृढ श्रद्धा आहे. मित्रांनो, या मंदिराचा इतिहास जवळपास 250 वर्षांहून अधिक जुना मानला जातो. तापी महात्य या प्राचीन ग्रंथातही या स्थानाचा उल्लेख आढळतो. अशी आख्यायिका आहे की कपिल मुनींनी याच ठिकाणी तपश्चर्या करून भगवान शंकराची आराधना केली होती. मंदिराचा घाट सन 1766 मध्ये बांधण्यात किंवा जीर्णोद्धार करण्यात आला असा शिलालेख येथे आढळतो. त्यानंतर 1783 ते 1784 या काळात मंदिराचा मोठा जीर्णोद्धार झाला. कामात पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांचाही सहभाग होता. मित्रांनो, समोर तुम्हाला नदी दिसते, ही पांझरा नदी आहे. पांझरा नदी अशी या साईडला येते, डाव्या साईडने मंदिराच्या, आणि उजव्या साईडने तिकडनं तापी नदी येते. आता आपण आलो आहोत तापी नदीच्या घाटावर. काय अप्रतिम दृश्य आहे ना. समोर वाहणारी तापी नदी, तिच्या सोबत पांझरा नदीचा संगम आणि आजूबाजूला हिरवागार परिसर. खरंच हे दृश्य डोळ्यात आणि मनात कायमचं साठवून ठेवावं असं वाटतं. मित्रांनो, मंदिराच्या त्या साईडला आपण पांझरा नदी बघितली, तर मंदिराच्या उजव्या साईडला इकडं आपल्याला तापी नदी बघायला भेटते. ही तापी नदी आणि ती पांझरा नदी असं या दोघी नद्यांच्या मध्ये संगमावर बनलेलं हे कपिलेश्वर महादेवाचं मंदिर आहे. तिसरी जी कपिलगंगा नदी म्हणतात, तिला गुप्तगंगा नदी असं म्हणतात. ती या जमिनीमधून, या दोघी नद्यांच्या मधून ती अशी तिथं मिळते असं म्हटलं जातं. सध्या पावसाळ्याचा सीझन चालू आहे, जुलै महिना चालू आहे, त्यामुळे नदीला भरपूर पाणी असं आलेलं आहे. आणि तसंही या ठिकाणी नदीला वर्षभर पाणी राहतं. इथं माझ्या मागे बघा तुम्ही, खाली बघू शकता, इथं डोह आहे खूप मोठा. आणि बघायला गेलं तर इथलं पाणी तर वर्षभर आटत नाही, इतकं छान आहे. आणि नजारा पण बघा ना तुम्ही, किती छान नजारा आहे. एकदम दूर दूरपर्यंत एकदम पाणीच पाणी. आणि अशा ठिकाणी हे महादेवाचं मंदिर आहे. मंदिरासमोर असलेलं भव्य नंदी, उंच त्रिशूळ, डमरू आणि आजूबाजूची स्वच्छता पाहून खरंच मन प्रसन्न होतं. जर तुम्हाला शांतता, निसर्ग, इतिहास आणि अध्यात्म यांचा सुंदर संगम अनुभवायचा असेल तर या ठिकाणी नक्की भेट द्या. चला तर मित्रांनो, आता आपल्याला या मंदिरातून निघण्याची वेळ झालेली आहे. दर्शन घेतलं आपण महादेवांचं. आता निघूयात, भेटूयात पुढच्या व्लॉगमध्ये. तर मित्रांनो, आजची आपल्या कपिलेश्वर महादेव मंदिराची ही सुंदर सफर तुम्हाला कशी वाटली ते मला नक्की कमेंट्स करून कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर त्याला लाईक करा, आपल्या मित्रांसोबत शेअर करा. अशाच गमतीशीर गोष्टी बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. पुन्हा भेटूयात एका नवीन प्रवासात. तोपर्यंत हर हर महादेव.